आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महानगरपालिकेची निवडणूक ही आपल्या सगळ्यांकरता आपल्या जीवनातल्या रोजमर्रा जे प्रश्न आहेत ते सोडविण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. महानगरपालिकेकडनं जी अपेक्षा आहे त्यामध्ये पहिलं म्हणजे पिण्याचं पाणी. आपण गेल्या 15-20 वर्षापासून या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सोडवला आहे. 98 पाण्याच्या टाक्या आपण बांधल्या. जे पेसमधून पाणी येत होतं गोरेवाड्याला ते कॅनॉलमधून येत होतं. तिथे आपण 1300 कोटी रुपये खर्च करून पाईपलाईन टाकली. कोराडी आणि खापरखेड्याला जे पाणी 400 MLD दिलं जात होतं त्याच्याऐवजी आपण जे टॉयलेटमध्ये पाणी वापरतो त्याचं रिसायकलिंग करून भांडेवाडीला आपण ते सगळं पाणी कोराडी आणि खापरखेड्याला देतो. त्यामुळे अजून 300 MLDचं जे रिझर्वेशन वीज मंडळाचं होतं ते जाऊन ते पाणी नागपूर महानगरपालिकेला मिळालं. तुम्हाला माहिती असेल की मध्य प्रदेशमध्ये तोतला डोह जे धरण आहे तिथे पाणी येतं. तिथे 150 मेगावॅट वीज तयार होते, 250 मेगावॅट आणि हायड्रो पॉवर आहे आणि त्याचं जे पाणी सोडतात ते पेंचमध्ये येतं. हे पेंचमधलं पाणी रामटेक तालुक्यामध्ये आणि मोद्या तालुक्यामध्ये तेल एंडपर्यंत शेतकऱ्यांना सिंचनाकरता पण मिळतं आणि उर्वरित पाणी जे आहे ते नागपूर शहराला मुख्यत्वे पाण्याचा पुरवठा होतो. परंतु आज पाण्याची कमी नाही आहे. आपल्यापैकी जुन्या लोकांना आठवत असेल की कनानमध्ये दरवेळेला पूर आला की कनानचा बंधारा वाहून जायचा, पण आपण तिथे परमनंट बंधारा बांधला आणि त्याचा परिणाम असा झाला की कामठी कॅन्टॉन्मेंटच्या मागे कनान नदीवर आपण जवळपास रोज 250 MLD पाणी हे आपल्या पूर्व आणि उत्तर नागपूरमध्ये कनानवरून येतं. या ठिकाणी पाणी कनाल 24/7 ही संकल्पना आपण देशात पहिल्यांदा आणली आणि त्यामुळे आपण आज पाणी भरपूर आहे. पण आपल्या ज्या पाईपलाईन आहेत त्या मात्र जुन्या आहेत, सडलेल्या आहेत. त्यामुळे या सर्व पाईपलाईन बदलवण्याचं काम पण आम्ही हातात घेतलेलं आहे. सध्या गणेशपेठमध्ये किती वेळ पाणी येतं? किती तास? 2 तास. आता नागपूर शहरामध्ये मी जेव्हा या काल जाहीर सभा डेप्टी सिग्नलमध्ये गेलो होतो तिथे 24 तास पाणी आहे. जवळपास 10-12 प्रभाग असे आहे की तिथे 24 तास पाणी आहे. काही ठिकाणी 12 तास आहे, काही ठिकाणी 8 तास आहे, काही ठिकाणी मिनिमम 3 ते 4 तास आहे. पण पाण्याची कुठेही पण कमी नाही आहे. टँकर बंद झालेले आहेत जवळपास. फक्त अनधिकृत लेआउटमध्ये पाईपलाईन नसल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची अडचण आहे आणि हे सगळं लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडला. दुसरा महत्त्वाचा प्रश्न रस्त्याचा आहे. आपल्या शहरामध्ये आपण हे जे रस्ते तुम्ही बसल्या कॉन्क्रीटचा रस्ता आहे. पहिले कसा होता? दरवर्षी गड्डे पडायचे. आता सर्वदूर नागपूरमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते केले आपण. मी काही वेळा सांगतो की जेवढे लोक बसले आहेत ते जिवंत असेपर्यंत, मग त्यांची मुलं बाळं जिवंत असेपर्यंत आणि त्यांची मुलं बाळं जिवंत असेपर्यंत या रस्त्यावर गड्डे पडणार नाही. आपण चांगले रस्ते बांधले. अनेक ठिकाणी कॉन्क्रीटचे अजूनही रस्ते करण्याची आवश्यकता आहे. पण देशामध्ये सगळ्यात जास्त कॉन्क्रीटचे रस्ते कोणत्या शहरात आहे असं जर शोधल्या गेलं तर नागपूरचं नाव पहिल्या नंबरवर आल्याशिवाय राहणार. या कॉन्क्रीटच्या रस्त्याला काही लोकांनी विरोध केला. मागच्या वेळी अंबाझरीचं पाणी आलं, शंकरनगर, रामदासपेठ, गांधीनगर, नाग नदीमध्ये अतिक्रमण झाल्यामुळे पाणी आपल्या या नगरात शिरलं, खूप नुकसान झालं.
त्यावेळी कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळे हे झालं असा आरोप केला गेला. पण आज यावर्षी पावसाला काही झालं नाही, कारण आपण अंबाझरीचं पिचिंग नीट केलं, तिथे दगडं लावले, त्याला मजबूत केलं, तिथे पूल बांधला आणि संपूर्ण नाग नदीवरचं अतिक्रमण काढून पूर्ण चांगली नाग नदी मोठी केली आणि 85 जवळचा पूल मी स्वतः NHIच्या पैशातून बांधून पूर्ण केला आणि आता पाणी वाहून जातं, पाण्याचा प्रश्न नाही. नागपूर हे शहर असं आहे की या शहरामध्ये 3 ठिकाणी, वर्धा रोडवर, कामठी रोडवर आणि पारडीला खाली रस्ता आहे कॉन्क्रीटचा, मग त्याच्यावरती पूल आहे आणि त्याच्यावरती मेट्रो आहे, एकच पिलरवर आहे. तुम्ही पण अनेक ठिकाणी फिरत असाल भारतात, कुठं बघितलं का? नाही. आणि आता तर आपण हे 3 तर रेकॉर्ड केलाच, वर्ल्ड रेकॉर्ड. पण 4था गड्डी गोदामचा जो पूल आहे तो खाली रस्ता आहे, त्याच्यावरती मुंबई, कलकत्ता आणि दिल्ली मद्रास रेल्वे लाईन आहे, त्याच्यावरती उड्डाण पूल आहे आणि त्याच्यावरती मग मेट्रो आहे, म्हणजे एका ठिकाणी 4 लेवल. आणि आता पुण्याला 50,000 कोटी रुपयाचे असे पूल बांधण्याची योजना मी हातात घेतली आहे. इलेक्शन झाल्यावर तिथे भूमिपूजन होऊन कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या शहरामध्ये आपण रस्ते मोठे केले आणि करताना किती अडचणी आहेत तुम्हाला माहिती आहे. माझ्या घरासमोर महालला केळीबाग रोड करायला 12 वर्ष लागली. आता आपण मेव हॉस्पिटलपासून तर 3 चौकातून पुढे शहीद चौकातून हरिहर मंदिरपर्यंत 4 लेन रोड करणार आहे, सिमेंट कॉन्क्रीटचा. किती कठीण काम असेल तुम्ही विचार करा. ॲक्विजिशन सुरू झालेलं आहे आणि आता हा रस्ता झाला की मेयो हॉस्पिटलवरून 5 मिनिटाच्या आत पारडीच्या पुलावरून 15 मिनिटाच्या आत नागपूर शहराच्या बाहेर आपण निघून जाऊ. इकडे उत्तर नागपूरमध्ये आपण कमाल टॉकीज चौकापासून, कमाल टॉकीज चौकात मोठं मार्केट बांधून झालं, तिथे क्लब आहे, व्हॉलीबॉलचे 4 ग्राउंड, कबड्डीचे ग्राउंड, बॅडमिंटन, टेनिस कोर्ट, स्विमिंग टँक, हेल्थ क्लब. आणि कमाल टॉकीज चौकातल्या जेवढे दुकानदार आहेत त्यांना दुकानाची जागाही देणार आहे. आणि तिथून तुम्ही पुलावर चढले की डायरेक्ट ताजबागच्या पुढे उमरेड रोडवर 10 मिनिटाच्या आत पलीकडे जाणार. हा जो पूल आपण बांधला कठीण होता, 1200 कोटी रुपये आपण याच्यावर खर्च केले. आपल्या बाजूला ग्रेट नाग रोडवर आपण एक रोटरी तयार केली आहे, सिग्नललेस चौक, आणि मार्च महिन्यात त्याचं उद्घाटन होणार आहे. गांधीगेटपासून हा पूल गेला, चिटणीस पार्कपासून गेला. मी पूल बांधायला तयार नव्हतो, कारण हा एवढा कठीण याच्यात कसा करायचा. पण हा पूल बांधण्याची मागणी आपले आमदार प्रवीण दटके यांनी केली आणि त्यांच्या आग्रहाखातर हा पूल मंजूर झाला. आणि आज सगळ्या आपल्या मतदारसंघात त्यामुळे आता ट्रॅफिक जाम कमी होणार आहे. आज आपल्या शहरामध्ये आपण किती उड्डाण पूल बांधले आहे, कोण्याही दिशेने जा उड्डाण पूल झाले. आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचा बर्ड पार्क आता वर्धा रोडवर बांधतो आहे. हा तुमचा रस्ता याच्यापेक्षा मोठा अशी जाळी लावून आतमध्ये जगातले मोठे मोठे पक्षी आणणार आहे आणि तुम्ही आतमधून जेव्हा पायी चालाल तेव्हा तुमच्या खांद्यावर ते पक्षी बसणार आहे. असा जगातला सुंदर बर्ड पार्क तिथे काम सुरू झालं. आपण जगातलं सगळ्यात सुंदर म्युझिकल फाउंटेन तेलंगणीला उभं केलं. कोर्टात लोक गेले, स्टे आला होता, आता निघाला. त्या फाउंटेनमध्ये एवढं सुंदर आहे, जे तुम्ही बघितलं आहे की नाही. त्या फाउंटेनमध्ये त्याच्याकरता आपण आर्किटेक्ट आणला फ्रान्सवरून, पंप आणले टर्कीवरून, काम दिलं. रेवती नावाची एक फिल्म अभिनेत्री आहे दक्षिणेतली, त्यांना काम दिलं. संगीतकार AR रहमान यांचं संगीत आहे, 6 ऑस्कर विजेते आहेत. इंग्लिशची कॉमेंट्री अमिताभ बच्चन यांची आहे, मराठीमध्ये नाना पाटेकरांची आहे, हिंदीमध्ये गुलजार साहेबांची आहे. जगाचा आकर्षणाला मोठा आपण त्या ठिकाणी हे एवढं मोठं म्युझिकल फाउंटेन बांधलं. आपल्या समाजात 4% लोक दिव्यांग आहेत. देशात कुठेही नाही आहे, पण दिव्यांगांकरता आपण
लता मंगेशकर गार्डन पूर्व नागपूरमध्ये त्याच्यासमोर मोठा दिव्यांग पार्क बांधला. खेळाचे स्टेडियम आपण बांधतोय. कॉटन मार्केटची आता प्रवीणनी थोडक्यात खूप सुंदर डिझाईन आहे, मला वाटतं तुम्ही पाहिला आहे. एवढं मोठं ग्राउंड आहे, क्रिकेट खेळता येईल, खो खो खेळता येईल, कबड्डी खेळता येईल, व्हॉलीबॉल खेळता येईल, बास्केटबॉल खेळता येईल. एवढं सध्या घाण आहे आणि मार्केट पण राहणार आहे. एक त्या ठिकाणी मुद्दामून गणेशपेठ आणि या सर्व भागाच्या सोयीकरता CBSE स्टँडर्डची उत्तम शाळा देखील त्याच्यात आपण ठेवली आहे. सुभाष मंडळाकरता सगळ्या खेळाकरता जागा दिलेल्या आहे आणि त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. संत्रा मार्केटची योजना मंजूर केली आहे. तिकडे आपण नेताजी मार्केटची योजना मंजूर केली आहे. यशवंत स्टेडियम आपण पाडणार आहे, तिथे एक मोठं स्टेडियम आपण बांधणार आहे. म्हणजे नागपूरच्या कानाकोपऱ्यामध्ये पूर्ण बदल होऊन राहिलेला. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे बर्डी मेन रोडवर, केळीबाग रोडवर, गांधीबाग इतवारीत कपड्याच्या मार्केटमध्ये आपण जातो. गाडी ठेवायला जागा नाही आहे. तुमच्याच भागामध्ये गीता मंदिरच्या समोर आपण 10 लाख स्क्वेअर फूटचं मोठं टेक्स्टाईल मार्केटच्या कामाला सुरुवात झाली आहे. आता सगळे टेक्स्टाईलची दुकानं इथे येणार आहेत आणि तुम्ही आपल्या गाडीचं पार्किंग करून मार्केटमध्ये खरेदी करू शकणार आहे. या ठिकाणी गणेशपेठचं जे ST स्टँड आहे ते पाडून त्या ठिकाणी मोठं ST स्टँड आपण आता बांधणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या प्रकारे तिथेही पण आपण सगळ्या ठिकाणी स्विमिंग टँक करणार, हेल्थ क्लब करणार, 5-5, 6-6 मजली बिल्डिंगा बांधणार, ऑडिटोरियम, हॉल बांधणार. या सगळ्या भागाचं चित्र बदलत आहे. आपल्याला माहिती आहे की मॉडेल मिल बंद पडली, पण मॉडेल मिलच्या नंतर त्या ठिकाणी पाण्याची टाकी आहे, तिथेही आपण चांगलं मैदान आणि बगीचा त्या ठिकाणी तयार केला. या ठिकाणी प्रवीणनी गांधी सागरचं काम पहिल्या फेजचा आपण हातात घेतलं. आता गांधी सागरच्या दुसऱ्या स्टेजचंही काम होणार आहे. पाहता पाहता हा आपल्या पर्यटनाचं एक उत्तम केंद्र बनणार. बगीचे असतील, भाजी मार्केट असतील आणि आज नागपूरमध्ये मेट्रो पण सुरू झालेली आहे. पहिली मेट्रो पूर्ण केली आपण, पहिली फेज. आता कन्हानपर्यंत, बुटीबोरीपर्यंत आणि हिंगणापर्यंत आपले मेट्रो आणि इकडे इंडस्ट्रियल एरिया पार्टीच्या पलीकडे तिथपर्यंत आपण मेट्रो नेणार आहे. आपल्या शहरामध्ये सगळ्या इलेक्ट्रिक बसेस आपण आणलेल्या आहेत आणि आता फ्लॅश चार्जिंगची बस आपण सुरू करणार आहे. रिंग रोडवर 135 सीटर बस आहे, सुंदर डिझाईन आहे. टाटाला ऑर्डर मिळालेला आहे. धारवाडमध्ये त्यांनी फॅक्टरी टाकलेली आहे आणि ती फ्लॅश चार्जिंग बस आहे. हिटाची आणि सिमेंटची 135 सीटर एअर कंडिशन बस आहे. एक्झिक्युटिव्ह चेअर आहे. जसं विमानात एअर होस्टेस असते तसे या बसमध्ये बस होस्टेस आहे आणि चहा पाणी नाश्त्याची पण सोय आहे आणि खुर्चीवर बसल्यावर समोर TV बघता येणार आहे. ही बस स्टॉपवर थांबली की 20 सेकंदात ती चार्ज होणार आहे इलेक्ट्रिक आणि पुन्हा चालणार आहे आणि पहिल्यांदा पायलट म्हणून नागपूरच्या रिंग रोडवर फिरणार आहे आणि या बसचा किराया डिझेल बसच्या पेक्षा 30% कमी आहे. म्हणजे सगळं नागपूर बदलत आहे. 10,000 लोकांना आपण प्रधानमंत्री आवास योजनेत आपण त्यांना घरं बांधून दिली आहे. 10,000 घरं बांधून दिली. नागपूर शहरामधला जो कचरा होता त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून आपण CNG आता तयार केला. पुढल्या 3 महिन्यात उद्घाटन होणार आहे. आपली स्कूटर, ऑटो रिक्षा, बस, ट्रक त्याच्यावर चालवायची आहे. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की आता पेट्रोल डिझेलवर चालणारी मोटरसायकल गाडी विकत घेऊ नका. मी CNGची बजाजची मोटरसायकल लॉन्च केली पुण्याला 8 महिन्यापूर्वी. त्यांनी सांगितलं की 1 किलोमीटर पेट्रोलच्या मोटरसायकलचा खर्च ₹2.40 आहे आणि CNGच्या मोटरसायकलचा खर्च फक्त ₹1 आहे. इलेक्ट्रिक, फ्लेक्स इंजिन, इथेनॉल, त्यानंतर आता CNG हे सगळं आपण देशात आणलं. परवा आता आपण तणसापासून डांबर तयार करायचे 15 कारखाने सुरू केले. आता हे डांबर पण शेतकरी तयार करणार आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीचा उपयोग घेऊन आपण सगळीकडे मोठा बदलाव आणला.
आपल्या शहरातलं तुम्ही जे संडासमध्ये पाणी टाकता ते शुद्ध करून विकून 300 कोटी रुपयाची कमाई करणारी देशातली एकमेव महानगरपालिका कोणती असेल तर नागपूर महानगरपालिका. ज्या कचऱ्याच्या जागेवर आपण सगळा कचरा आता प्रक्रिया करणार आहे. मी अनेक वेळा यायचो आपल्याकडे गंजीपेठमध्ये, गणेशपेठमध्ये, नंदनवनमध्ये कोणाच्या घरी गेलो की विचारायचो तुमचा मुलगा कुठे शिकतो? पुण्यात, मुंबईत. आपण जगातली टॉपमोस्ट युनिव्हर्सिटी सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी नागपुरात आणली. भांडेवाडी डंपयार्डची 90 एकर जमीन दिली. 10,000 मुलं शिकतात आहेत. त्यांना 15% फीमध्ये सवलत आहे नागपूरच्या मुलांना. आणि मुलं आता जगाच्या कानाकोपऱ्यात नोकरी करून करोड रुपयाचे पॅकेजेस मिळवून राहिले आहेत. आपण तिथे आता KG to PG नर्सिंग होमची आणली. 49 इंजिनिअरिंग कॉलेज आले, IIT आली, IIIT आलं, IIM आलं, 5 मेडिकल कॉलेज झाले. मे हॉस्पिटल, डागा हॉस्पिटल, मेडिकल हॉस्पिटलवर 2000 कोटी रुपये खर्च होऊन राहिले आहेत. सगळ्या नव्याने बनवून राहिले आहेत. आपलं रेल्वे स्टेशन 5 स्टार बनवून झाला. अजनीचं रेल्वे स्टेशन, मेन रेल्वे स्टेशन 5 स्टार बनेल. आणि लवकरच एअरपोर्टचंही काम सुरू होणार आहे. आणि या इलेक्शन नंतर 6 महिन्याच्या आत गणेशपेठच्या ST स्टेशनलाही 5 स्टार स्टेशन विमानतळासारखं आपण बनवण्याचा निर्णय घेतला. विजेचा प्रश्न नाही, पाण्याचा प्रश्न नाही, रस्त्याचा प्रश्न नाही, कोणते प्रश्न आपल्यासमोर, पण लोकांच्या अपेक्षा वाढल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं केलं असेल तर आपण नागपूर शहरातल्या आणि आपल्या इथल्या 1 लाख तरुण मुलांच्या हाताला काम दिलं आहे, रोजगार दिला आहे. आज मिहानमध्ये HCL आहे, इन्फोसिस आहे, टेक महिंद्रा आहे, सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. आणि या सगळ्या कंपन्या ज्या आहेत, HCL आहे, त्यामध्ये आतापर्यंत 46,000 तरुण मुलं IT इंजिनियर काम करून राहिले आहेत. राफेल फायटर जेट नागपूरला बनत आहे, फाल्कनचं विमान बनत आहे, एअरबस बोईंगचे 1200 पार्ट टाल कंपनीत बनतात आहेत. आणि आतापर्यंत 1 लाख तरुण मुलांना आपण रोजगार दिलेला आहे. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो पुढल्या 5 वर्षात अजून नागपूरच्या 1 लाख तरुण मुलांना रोजगार दिल्याशिवाय आपण राहणार नाही. एक गोष्ट आम्ही नाही केली जी काँग्रेसच्या काळात झाली. D.Ed कॉलेज, B.Ed कॉलेज, प्राथमिक शाळा, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज. आणि इकडे मस्त शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही. आणि काँग्रेस राष्ट्रवादीची रोजगार हमी. आम्ही काय हे दुकानं उघडली नाही. आमचं शिक्षण संस्था नाही आहे, काही हरकत नाही, चांगल्या चालवा, पण मुलांना चांगलं शिक्षण द्या. या शिक्षणातून उद्याचं भविष्य घडणार आहे. आणि हे नागपूर शहर आपल्याला भारतातलं सुंदर स्वच्छ शहर, प्रदूषण मुक्त शहर म्हणून पहिल्या नंबरचं शहर तयार करायचं आहे. अनेक कामं झाली आहेत. मला देशामध्ये अनेक कामं करण्याची संधी मिळाली. पूर्ण जगामध्ये नाव झालं. 7 वर्ल्ड रेकॉर्ड झाले मला, 15 डॉक्टरेट मिळाल्या. पण हे सगळं कोणामुळे मिळालं? हे करण्याचं श्रेय मला नाही आहे, देवेंद्रजींना नाही आहे, प्रवीणला नाही आहे, मोहन मत्तेंना नाही आहे. पण आम्ही हे सगळं करू शकलो याचं श्रेय कोणाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या नागपूरच्या जनतेला. कारण तुम्ही मला निवडून दिलं नसतं, आम्हाला निवडून दिलं नसतं, आमच्या हातात ताकद निर्माण केली नसती, हे कामच करता आलं नसतं. हे काम आम्ही याकरता करू शकलो की तुम्ही आम्हाला निवडून दिलं. काल गेलो होतो, काही लोक मला भेटले. आम्ही श्रीनगरला गेलो होतो, ढाब्यावर जेवलो. ढाबेवाल्याने विचारलं कहाँ से आए हो? आम्ही सांगितलं म्हणे नागपूर से आए. नितिन गडकरी साहब के गांव से हो? बोले हाँ. बोले आप बिल मत देना, फुकट में खाओ. आज भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये तुमच्या आशीर्वादामुळे चांगली कामं झाली. आज नागपूर बदललं, राज्य बदललं, देश बदलला. केवळ ही संधी तुमच्यामुळे मिळाली. आज नागपूर महानगरपालिकेमध्ये आपण अनेक कामं केलेली आहेत.
अनेक कामं करायची आहेत, अनेक कामाची योजनाही पण तयार केलेली आहे. आणि आता भविष्यामध्ये काय काम करणार आहे त्याचाही आज उद्या काहीतरी कार्यक्रम आहे, प्रगट मुलाखतीचा भविष्यातलं नागपूर. त्याच्यात आपण त्या कार्यक्रमाच्या बद्दल आपल्या जनतेशी चर्चा करून संवाद साधून घोषणाही करणार आहे. पर अभी तक जितना काम हुआ है ये केवल ट्रेलर है, असली फिल्म शुरू होना बाकी है. आणि म्हणून पुढे व्हायचं ना, धुरंधर कोणता पिक्चर होता, धुरंधर ना, धुरंधर 1. हा बापू पाहिला की नाही तुम्ही? हा, धुरंधर 1 तसा आपला एक पार्ट झालेला आहे. आणि तुमच्या आशीर्वादाने पुढला दुसरा पार्ट देखील पूर्ण ताकदीने पुढे जायचा आहे. आणि हे जर यशस्वी करायचं असेल तर तुमचा प्रेम, तुमचा विश्वास, तुमचं समर्थन मिळाल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून या प्रभागातून आपण अतिशय चांगले उमेदवार दिले आहेत. मला माहिती आहे या ठिकाणी आपल्याकडे हजारो लोकांनी तिकीटं मागितली. आता एका प्रभागामध्ये कुठे शेड्यूल कास्ट आहे, कुठे शेड्यूल ट्राईब आहे, कुठे महिला आहे, कुठे पुरुष आहे. इकडला पुरुष दिला तर तिकडली महिला द्या, तिकडली महिला दिली तर इकडे पुरुष द्या. या अडचणीमध्ये अनेक अनेक चांगल्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. अन्याय झाला नाही असं मी म्हणत नाही, झाला आहे अन्याय, पण याला इलाज नाही. कारण एका खुर्चीवर एकच माणूस बसवता येतो, 100 तर नाही बसवता येत. एक सुंदरी आहे आणि 100 लोक लग्न करायला तयार आहे, सगळे म्हणजे माझंच लावा, तर ती काय करेल? त्यामुळे काही लोकांवर अन्याय झाला. पण अन्याय झाल्यावर जो कार्यकर्ता चांगला वागतो तोच खरा कार्यकर्ता आहे. अनेक लोकांना अनेक पदं मिळाली आहे, तरी मला येऊन म्हणतात आमच्यावर अन्याय झाला, आमच्यावर अन्याय झाला. तुमच्यावर काय अन्याय झाला? नगरसेवक झाले, महापौर झाले, सगळं मिळालं तरी अन्यायच झाला. तुम्ही का टाळा वाजून झाले? माझी टोपी फिट बसली का कुठे? तेही चांगले कार्यकर्ते आहे, काही तक्रार नाही माझी. पण आता शेवटी देता येत नाही सगळ्यांना तिकीट. अनेक लोकांवर अन्याय होतो, पण अन्याय झाल्यानंतर कसं वागतो हीच खरी परीक्षा आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपलं मत खराब करू नका. या प्रभागामधून यावेळी या 4ही उमेदवारांना विजयी करा आणि असा विजय करा की बाकीच्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करून यांना. मनोज अतिशय चांगला कार्यकर्ता नगरसेवक आहे. मी खूप आधीपासून त्याला मागे लागलो की तुम्ही आमच्या बरोबर या, आमच्या पक्षात या, बऱ्याच वेळा बोललो. आणि यावेळी ते आपल्या पक्षामध्ये आले. चांगल्या कार्यकर्त्यांना जोडून आपल्या पक्षातून आपण चांगले चांगले कार्यकर्ते जोडले पाहिजे अशी भूमिका आपण सातत्याने ठेवली. म्हणूनच आपल्या पक्षाचा विस्तार झाला. आणि म्हणून आज मनोज उत्तम उमेदवार आहे, सविताताई आहेत, बापू अनेक वर्षापासून काम करून राहिला. मला असं वाटते की मी एकनाथराव जोग, बाळू बांधते, किती वर्ष झाले बापू? 92. म्हणजे 42-45 वर्षापासून बापू माझ्याबरोबर काम करून आला आहे. पुन्हा महाजन होता इथे. या सगळ्यांनी काम केलं. या भागामध्ये अनेक जुने कार्यकर्ते बिचारे, काही आहे काही गेले. त्या सगळ्यांनी मेहनत केली, परिश्रम केले. त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर ही पार्टी मोठी झाली. मला आठवत आहे माझ्या आयुष्यातले अनेक वर्ष मी मॉडेल मिल समोर भाषण करायचं. तो खोपे होता, डागाजी होते, एकनाथराव होते, हा बापू यायचा, हा डेनकर पण यायचा, तोही काम करत होता. आणि त्यावेळी पहिले भोंगा वाजायच्या आधी एक भाषण, भोंगा झाल्यावर दुसरं भाषण. अनेक दिवस कोणी नव्हते आणि ते पहिले गेले आतमध्ये, दुसरे येईस तर कोणीच समोर नाही तरी भाषण देत राहत. एकाने मला विचारला तुम भाषण सुन नहीं रहा? अरे म्हणलं या सामने नहीं सुन रहा, आवाज अंदर में जा रहा.
त्या अवस्थेमधून आपण काम केलं. मी इंटकचा अध्यक्ष झालो. ह्या भवनामध्ये मला नेलं होतं. मॉडेल मिलच्या आणि एम्प्रेस मिलच्या कामगारांनी मला इंटकचा अध्यक्ष म्हणून निवडून दिलं. टाटाकडे जाऊन मी त्यांचे पैसे आणून दिले, सगळे प्रॉव्हिडंट फंडाचे जुने पैसे अडकले होते. गाव गरीब मजदूर शेतकरी गरीब माणसाकरता आम्ही संघर्ष करत राहिलो, काम करत राहिलो. यश मिळत नव्हतं, मान सन्मान प्रतिष्ठा नव्हती. या गल्लीमधून मी ऑटो रिक्षामध्ये बसून अनाउन्समेंट करून अनेक वेळा चक्रा मारल्या. काम करता करता जनतेने आशीर्वाद दिले. आज आम्ही मोठे झालो. आमचं मोठेपण आमच्यामुळे नाही आहे, तर त्यावेळच्या अनेक छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी जे परिश्रम केले, मेहनत केली, त्यांनी आमच्या पायव्यात गाडून घेतलं. त्याच्यावरती आम्ही उभे आहोत. जरी नितीन गडकरी प्रवीण दटके शिखरावर असेल तरी आम्ही आपल्याला स्वतःला शहाणं समजण्याची गरज नाही आहे. त्या कार्यकर्त्यांचं बलिदान आहे, त्याच्या भरोश्यावर आम्ही काही आहे काही गेले. एकनाथराव जोग होतो, किती मेहनत केली त्या काळात. आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांमुळे मोठे झालो, जनतेच्या आशीर्वादामुळे मोठं झालो. जात पात पंथ धर्म भाषेचं कधी राजकारण नाही केलं. जो कार्यकर्ता आहे तो आपला आहे. मी नेहमी सांगतो की कुठलाही व्यक्ती हा जात पंथ धर्म भाषा आणि सेक्सनी मोठा नाही आहे, हा त्याच्या गुणांनी मोठा आहे. आणि म्हणून या समाजामध्ये जातीवाद छुआछूत अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की जात पात की बात मत करो. जो वोट देगा उसका भी काम करेंगे, जो वोट नहीं देगा उसका भी काम करेंगे. कायदेशीर काम सगळ्यांचं करू. आणि मी नेहमी सांगतो की नागपूरची जनता माझा परिवार आहे, मी जनतेचा आहे, जनता माझी आहे. जो वोट देईल तोही माझा आहे, जो नाही देणार तोही माझा आहे. आपण ताजबागचंही काम केलं, दीक्षाभूमीचंही काम केलं. कधी कामामध्ये भेदभाव नाही केला, लोकांची सेवा केली. मी माझ्या आईच्या स्मरणार्थ कमाल टॉकीज चौकात एक मोठं डायग्नोसिस सेंटर सुरू केलं. गरीब माणसाला MRI काढायला 16,000 18,000 रुपये द्यावे लागतात, 1200 रुपयात मिळतो. CT स्कॅन 600 रुपयात, एक्सरे 100 रुपयात, पॅथॉलॉजीच्या टेस्ट करता 5,000 6,000 रुपये लागतात, 200 रुपयात. आणि आता डायलिसिस 50 रुपयात. मला संजीव चौधरी म्हणून आपल्या डॉक्टर आहे, ऑर्थोपेडिक सर्जन, त्यांनी सांगितलं की एक घुंगट घातलेली बाई माझ्याकडे आली होती. तिने MRI आपल्या हॉस्पिटलला काढला. अनेक तुम्ही तिला अनेक वेळा मदत केली. थोडं माझ्या तर लक्षात नाही आहे. ज्याला मदत केली ते मी विसरून जातो. आईने सांगितलं की लक्षात नाही ठेवायचं आणि कोणाला सांगायचं नाही या कानाला त्या कानाला. त्यामुळे ती असं म्हणाली कि डॉक्टर साहब मेरे और मेरे परिवार की पूरी जिंदगी गडकरी साहब को मिल जाए, ये मैं अल्लाह के पास प्रार्थना करता. तुम्हाला आशीर्वाद देणारे किती लोक आहेत तुम्हाला माहिती नाही. जे चांगलं काम केलं त्याकरता लोकांचे आशीर्वाद मिळाले. आणि कुठल्याही नेत्याची सगळ्यात मोठी परीक्षा कोणती असेल तर जनतेचा त्या नेत्यावर असणारा विश्वास आणि जनतेचं प्रेम हीच नेत्याची सगळ्यात मोठी परीक्षा आहे. तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर प्रेम केलं, आमच्यावर विश्वास ठेवला. आणि म्हणून आज आम्ही महानगरपालिकेत राज्यात देशात सत्तेवर आहोत. अजून जास्त आहे तोपर्यंत अजून तुमची जेवढी सेवा करता येईल तेवढी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की महानगरपालिका हे विकासामधलं महत्त्वाचं इंजिन आहे. यावेळी पूर्ण ताकद लावून मागच्या वेळेपेक्षाही जास्त जागा आपल्याला मिळायला पाहिजे. आणि त्याकरता या प्रभागातून या चारही उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करा. कमळाच्या फुलाची बटन दाबा आणि त्यांना विजयी करा अशी हात जोडून विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. हे चारही नगरसेवक निवडून तर येणारच आहे, माझ्या मनात संशय नाही. पण निवडणुकीकरता प्रत्येक 25-25 व्यक्तींना आपण भेटा, त्यांच्या परिवाराची मतं मागा. निवडणुकीच्या दिवशी सगळं मतदान झालं पाहिजे याची काळजी घ्या आणि प्रचंड मताने या चारही उमेदवारांना विजयी करा अशी हात जोडून विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार.
देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।